राजकारणातल्या सगळ्या पुतण्यांचे डीएनए सारखाच असतो। मंत्री छगन भुजबळ यांनी आपले पुतणे समीर भुजबळ यांच्याबद्दल हे वक्तव्य केलं आणि नांदगावमधली हाय व्होल्टेज फाईट नक्की झाली। भुजबळांचे पारंपरिक विरोधक सुहास कांदे विरुद्ध भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ। आता ही फाईट या दोनच उमेदवारांमध्ये असती तरीही टफ झाली असती, पण नांदगावमधली यंदाची समीकरणं वेगळी आहेत। इथं लढत चौरंगी आहे, इथं आरोप जोरदार आहेत, इथं जातीचा मुद्दा खंबीर आहे, म्हणूनच विषय गंभीर असल्याची चर्चा आहे। कांदे भुजबळ धात्रक बोरसे 4 उमेदवारांच्या या रेसमध्ये नांदगावमध्ये नेमकी समीकरणं काय आहेत, ती समीकरणं कशाच्या मुद्द्यावर फिरू शकतात, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। भुजबळ विरुद्ध कांदे हा इथला जुना वाद। 2009 ला छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ इथले आमदार झाले। मग 14 आणि 19 ला सुहास कांदे विरुद्ध भुजबळ अशी लढाई झाली। 14चं मतविभाजन पंकज भुजबळांच्या पथ्यावर पडलं, पण 19 ला कांदेंनी पेरा फेडला। निवडणुका चर्चेत आल्या आणि महायुतीमध्ये जागा कुणाला सुटणार ही चर्चा सुरू झाली। त्यात शिंदे गटाचे स्टँडिंग आमदार असलेल्या सुहास कांदेंनी बाजी मारली। अर्थात भुजबळांचा फोर्स इतका मोठा होता की पंकज भुजबळांना विधान परिषद मिळाली। भुजबळ पुत्र सेटल झाले, पण भुजबळ पुतणे ऍक्टिव्ह। समीर भुजबळांनी आपल्या अजित पवार गटातल्या पदांचा राजीनामा दिला आणि अपक्ष अर्ज भरला। पण इथं लढत दुरंगी नाहीये तर चौरंगी आहे। कांदे आणि भुजबळांसोबत मैदानात ठाकरे गटाचे गणेश धात्रक आहेत आणि जरांगे पाटलांचा पाठिंबा मिळेल या आशेनं अपक्ष म्हणून डॉक्टर रोहन बोरसे आहेत। मागच्या इलेक्शनलाही चौरंगी लढत झाली आणि भुजबळ पडले। यंदा रिपीट टेलिकास्ट होणार का अशी चर्चा असली तरी यंदा विषय जातीच्या समीकरणांवर फिरू शकतो। उमेदवार टू उमेदवार बोलायचं झालं तर सुहास कांदे हे इथले विद्यमान आमदार। मागच्या 5 वर्षात केलेल्या कामांचं बळ त्यांच्या पाठीमागे। त्यातही मनमाडसाठी त्यांनी करंजवण धरणावरून 90 किलोमीटरच्या जलवाहिनीचं काम करून घेतलंय। निवडणुका टप्प्यात असतानाच या योजनेचं काम पूर्ण झाल्यानं याचा इफेक्ट निश्चितच प्रचारात दिसून येऊ शकतो। आमदार नसतानाही कांदे यांनी दुष्काळी गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला होता, त्यामुळे कांदे यंदा पाण्यावर डाव खेळतील अशीच चर्चा आहे। लोकांशी असलेला कनेक्ट, पहिल्याच टर्ममध्ये उभारलेली शिवसृष्टी, मतदारसंघातली उपलब्धता या सुद्धा त्यांच्या जमेच्या बाजू ठरू शकतात। पण म्हणून कांदे यांच्यासाठी विषय सरळ सोपा नाही। याआधी कांदेंवर तडीपारीची कारवाई झाली होती। विरोधकांकडून तोच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्यात आलाय। समीर भुजबळ यांनी कांदेंची नांदगावमध्ये दहशत असल्याचा आरोप करत भयमुक्त नांदगाव ही प्रचाराची लाईन ठेवली आहे। त्यात कांदेंनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा मुद्दा सुद्धा मतदारसंघात प्रचंड चर्चेत आहे। त्यामुळे समोरच्या बाजूने आरोप होत असताना कांदे ही निवडणूक विकास कामांच्या लाईनवर ठेवण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसऱ्या बाजूला आहेत समीर भुजबळ। नाशिक जिल्हा हे छगन भुजबळांचं होम ग्राउंड। स्वतः भुजबळ येवल्यात आणि त्यांचे पुत्र नांदगावात असं समीकरण सेट झालेलं। इथं असलेला ओबीसी बहुल मतदार हा भुजबळ कुटुंबाची जमेची बाजू ठरत आला। पण 2019 ला पंकज भुजबळ यांचा पराभव झाला आणि गणित विस्कटलं। आता वैयक्तिक वादातून छगन भुजबळांनी समीर भुजबळांना रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे। पंकज भुजबळांचा पराभव झाल्यानंतर मागची 5 वर्ष भुजबळ कुटुंब मतदारसंघात फिरकलं नसल्याचं सांगितलं जातं। पंकज भुजबळांच्या 2 टर्मच्या कामावर सुद्धा समीर भुजबळ यांना हा डाव खेळता येणार नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात। आता ठाकरे गटाकडून मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक रिंगणात आहेत। त्यांचे वडील जगन्नाथ धात्रक हे नांदगावचे 2 टर्म आमदार होते, त्यामुळे धात्रक कुटुंबाचा मतदारसंघावर होल्ड आहे। मागची अनेक वर्ष मनमाड नगरपालिका धात्रकांच्या ताब्यात आहे। सेनेतल्या फुटीनंतर कांदे शिंदेंसोबत गेल्यानंतर शहरी भागात वजन असलेल्या धात्रकांना ठाकरे गटानं बळ दिलं आणि आता उमेदवारीही दिली आहे। त्यांच्या मागे महाविकास आघाडीची संपूर्ण यंत्रणा उभी राहण्याची शक्यता आहे। नांदगावच्या यंदाच्या इलेक्शनमध्ये डॉक्टर रोहन बोरसे हे सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। वैद्यकीय अधिकारी असलेल्या बोरसे यांनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि मग फॉर्म भरला। त्यांचा राजीनामा शेवटच्या क्षणापर्यंत मंजूर न झाल्याची चर्चाही झाली होती। नांदगावच्या अनेक भागांमध्ये बोरसे यांनी डॉक्टर म्हणून काम केलंय, त्यामुळे वाढलेला संपर्क आणि लोकांच्या मनात असलेलं भावनिक कनेक्शन बोरसे यांच्या फायद्याचं ठरू शकतं। पण बोरसे यांची मुख्य भिस्त असणार आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्यावर। याचं कारण म्हणजे यंदा नांदगावच्या इलेक्शनमध्ये जातीचा मुद्दा प्रभावी ठरणार आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण झाल्याची चर्चा असतानाच येवला आणि नांदगावमध्ये भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील हा वाद शिगेला आहे। त्यामुळे इथं मतांचं ध्रुवीकरण निकाल फिरवू शकतो। सुहास कांदे हे वंजारी समाजातून येतात, तर गणेश धात्रक हे सुद्धा वंजारी समाजातून येणारे नेते, त्यामुळे वंजारी समाजाच्या मतांचं विभाजन होऊ शकतं। समीर भुजबळ हे माळी समाजातून येत असले तरी कांदे यांनी त्या मतदारांमध्ये आपलं पॉकेट चांगल्या प्रकारे तयार केल्याचं सांगण्यात येतं। थोडक्यात बघायचं झालं तर 3 ओबीसी उमेदवार रिंगणात असल्यानं इथं ओबीसी मतांचं विभाजन अटळ आहे।
पण अपक्ष उभे असलेले रोहन बोरसे हे मराठा समाजातून येतात। मनोज जरांगे पाटील हे आपल्याला पाठिंबा देतील अशी त्यांना आशा आहे। जर बोरसेंच्या मागे जरांगे पाटलांचा फोर्स लागला तर लढाई आणखी चुरशीची होऊ शकते। नांदगावमध्ये 3,50,000 मतदार असून त्यात सर्वाधिक 1.5 लाख मतदार मराठा समाजाचे, त्यानंतर माळी, धनगर, वंजारी आणि आदिवासी मतदारांची संख्या निर्णायक असल्याचं सांगितलं जातं। ओबीसी मतांमध्ये विभाजन होणार असलं तरी मराठा मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। अशा वेळी छगन भुजबळांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळख असलेल्या सुहास कांदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेत समीकरण जोडायला सुरुवात केली आहे। त्यात एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेते अशी ओळख असणं ही गोष्ट जरांगे पाटलांचा सॉफ्ट कॉर्नर मिळवण्यासाठी कांदे यांच्या पथ्यावर पडू शकते। जर जरांगे पाटील यांनी आपला पाठिंबा जाहीर केला तर त्या उमेदवारामागे मोठ्या प्रमाणात मराठा फोर्स आणि निर्णायक ठरू शकणारी दलित मुस्लिम मतंही उभी राहू शकतील। अर्थात कांदे, धात्रक आणि भुजबळ यांचा राजकीय इतिहास, त्यांची कौटुंबिक ताकद आणि लाभार्थ्यांची गणितं यामुळे जातीच्या समीकरणांवरूनही निवडणूक एक हाती घुमवणं अवघड जाणार आहे। कागदावर बाजूने नसलेली गणितं ज्याला मैदानात फिरवता येतील तो पैलवान या गंभीर विषयात खंबीर ठरू शकतो। तुम्हाला काय वाटतं? नांदगाव मधली समीकरणं नेमकी काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।